लहानपणी माझी मम्मी मला भिव घालायची की बाळा लवकर झोप नाही तर धरीबुवा येते आणि धरून घेऊन जाते. तेव्हा मी घाबरत नव्हतो, पण मला तेव्हा माहित असतं की धरीबुवा एवढा घाण दिसतंय, मी खरंच घाबरलो असतो. धरू का तुला धरू? मग काय म्हणता, तर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, इंस्टाग्रामवर घाण वाढत चालली आणि या घाणीमध्ये पोरींचं पूर्ण योगदान आहे. कारण आजकाल पोरी कुठंच मागं नाहीत. तर इंस्टाग्रामवर अशीच घाण करणाऱ्या लेडी डॉन सेलिब्रिटी पोरींसाठी आपण घेऊन आलो एक नवीन सिरीज, साबऱ्या चिमण्या. तर या सिरीजची पहिली चिमणी म्हणजे धरू का तुला धरू म्हणणारी दीदी. या ताईला दुसऱ्यांना धरायचा भरपूर नाद आहे, पण दुसरं कोणाला धरायच्या आधी ताईलाच पोलिसांनी धरलं. साताऱ्यात वेश्या व्यवसायात रील स्टारसह 4 जणांवर गुन्हा दाखल. अर्ध्यात सोडण्यासाठी नव्हते उतरले मैदानात. हा खेळ शेवटपर्यंत खेळणार आहे, शेवटी जिंकून सुद्धा दाखवणार आहे. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ताई कोणत्या मैदानात उतरणार आहे आणि नेमका कोणता खेळ खेळणार आहे. तर तुमचा प्रश्न मी दूर करतो. तर ते मैदान म्हणजे इंस्टाग्राम आणि खेळ म्हणजे इंस्टाग्रामवर सगळ्यात गु रील बनवणं. आणि ताईचं म्हणणं आहे की हा खेळ मी शेवटपर्यंत खेळून जिंकूनच दाखवणार. शेवटपर्यंत खेळणार आहे, शेवटी जिंकून सुद्धा दाखवणार आहे. खेळ जर गु कॉन्टेंट बनवायचा असेल तर ताई तू त्या खेळाची एक उत्तम खेळाडू आहेस. तू जिंकशील का नाही माहित नाही, पण जिंकल्यानंतर तू जे दाखवशील ते दिवसा दाखव, कारण अंधारात दिसणार नाही. माझ्यासोबत कधीच स्वतःची तुलना नका करू, लाज वाटेल स्वतःची तुम्हाला. बरोबर आहे ताईचं, तुझ्यासोबत स्वतःची तुलना केल्यास लाज तर वाटायलाच पाहिजे, कारण तुलना ही चांगल्या सोबत केली जाते, घाणी सोबत नाही. तुम्ही रंग बदला, मी वेळ बदला. तू वेळच बदलताय, रंग तू बदलू पण नाही शकत. ताईला वाटतं इंस्टावर फॉलोअरचे आकडे वाढले म्हणजे वेळ बदलती, पण असं काही नसतंय. ताईचे फॉलोअर वाढायलेत, पण ताई काल पण कमेंटमध्ये शिव्या खात होती आणि आज पण ताई कमेंटमध्ये शिव्याच खाती. फरक फक्त एवढा आहे की कालच्या पेक्षा आज जरा जास्त शिव्या खाती. बैठकी जरी तुमच्या असल्या तरी तिथे चर्चा मात्र माझ्या भाषेत. हो, कालच आमच्या गल्लीमध्ये बैठक बसली होती आणि लहान लेकरांना कसं भेव घालायचं याची चर्चा चालू होती. आम्ही त्यांना लय भेव घातलं, भूताच्या गोष्टी पण सांगितल्या, तरी ते नाही घाबरले. आणि मग त्यांना आम्ही तो व्हिडिओ दाखवला. भो मुतलं नाही पोरग चड्डीत, एकानंतर चड्डी डायरेक्ट पिवळी केली, तरी पण त्या पिवळ्या चड्डी समोर तो व्हिडिओ घाण दिसू लागला. पण खरंच थँक्यू ताई, कारण तुझ्यामुळे पोरं मोबाईलला हात तक लावाय ना. तुम्ही कसे आहेत ते चांगलंच कळून चुकलंय आम्हाला. लय स्पष्ट बोलायचं म्हणलं तर शिवाय येतील तोंडाला, त्यामुळं गप्प राहू द्या आम्हाला. तुमचा कॉन्टेंट कसा आहे हे पण जरा कळू द्या. तुम्हाला लय स्पष्ट बोलायचं म्हणलं तर सनक येईल डोक्याला, त्यामुळं गप रोज करू द्या आम्हाला. आम्ही शांताय म्हणून लय चिवचिव करताय तुम्ही. अरे नाही ताई, असं काय नाही. सांगू का लोकांना, आम्हाला बघून कोपऱ्याने पळताय तुम्ही. आता तुला बघून भेऊच एवढं वाटतंय की पळायचं सुधरतच नाही. धरू का तुला धरू? तू धरशील म्हणून तर पळून गेलो ना. आणि एवढा धरायचा नाद आहे तर धर मग. हे पाणी आधी तोंड साफ कर आणि मग तो इंस्टाग्रामचा अकाउंट. लय कष्टानं तयार केलाय हा ब्रँड. विचारा तुमच्या गावात किती दम आहे या नावात. तर या नावामध्ये किती दम आहे हेच विचारण्यासाठी मी माझ्या गावात आलेलो आहे. तर चला भावांनो, आपण काही जणांना विचारू. तर भाऊ, हे एक ब्रँड आहे, या नावामध्ये किती दम आहे सांगू शकतो का? भाऊ काहीच दिसत नाही, ब्रॅटने सोडवणं. दिसाय नाही का भाऊ काही? आता पण दिसत नाही ना भाऊ. शिट यार भाऊ, मला करायचंच नाही भाऊ, सोड, मला नाही करायचं. माझ्यावर प्रेम करायला वाघाचं काळीच पाहिजे, कारण या वाघिणीवर सत्ता गाजवायला अवकात लागते. वाघाचं तर माहित नाही, पण ताई तुझ्यावर प्रेम करायला जनावराचंच काळीच पाहिजे, कारण माणसाच्या काळजात एवढी क्षमताच नाही की तुझ्यावर प्रेम करावं. आता प्रेम बघा किती सुंदर गोष्ट आहे, ऐकून पण छान वाटते. प्रेम म्हणजे 2 देह 1 श्वास, मनातील नाजूक कळी सुवासिक सुंदर फूल, हृदयातील निशब्द भावना, तुझी आकस्मिक नजर, आठवण तिच्या स्मित हास्याची, पहाटेचे सोनेरी स्वप्न, किनाऱ्यावरील बेधुंद वारा, सागरी लाट किनाऱ्याची तिला आस, हळूवार जपणारा फुलपाखरू, तू नसताना जवळ असल्याचा भास प्रेम, तुझा निरागस स्पर्श प्रेम. आणि ह्या एवढ्या सुंदर गोष्टीला घाण करायला ताईचा हा व्हिडिओ बस झाला. वाघिणीवर सत्ता गाजवायला अवकात लागते. इथे सगळ्या देशाची सत्ता एक चायवाला व्यक्ती गाजवते आणि ताईवर सत्ता गाजवायला अवकात पाहिजे. असं म्हणतात की प्रेमामध्ये काही बघत नाही, प्रेम हे निस्वार्थी असते, पण ताईला प्रेमामध्ये पण अवकातच पाहिजे. सरळ सरळ म्हणायचं ना, प्रेम नाही पैशावाला पाहिजे.
पण हर गोष्टीमध्ये अवकात घालायची सवयच लागली. आणि हसायची गोष्ट ही आहे की अवकातीच्या गोष्टी पण कोण करायले, जे त्याच्या 100 कमेंट्स पैकी 90 कमेंट्स मध्ये शिव्या खातय आणि म्हणे अवकात लागते. अवकात देखेगी, अवकात देखेगी. ओ मेरी मेहबूबा टन टन टन. टिकटॉकच्या आईची गाण. जरा काय व्हिडिओ मध्ये दिसलं नाही आम्ही तर तुम्हाला काय वाटलं संपलोय म्हणून आम्ही? अरे पुन्हा ट्रेंडिंगला आलोय आम्ही. आम्हाला बघून लपताय का तुम्ही? नाही, आम्हाला चांगलंच माहितीये की घाण संपायला टाइम लागतंय. एवढा लवकर तू नाही संपणार. तू बिंदास ट्रेंडिंगला राह. आणि चष्मा बदललास तर पहिल्यासारखा आता भेऊ पण वाटाय ना, म्हणून तुला बघून कोणी लपणार पण नाही. बाकी लपायसारखी कामं तर तू येत आहे. मार्केटमध्ये माझ्यानंतर लय वाटाणे फुटाणे आले पण मला हरवू नाही शकले. याच गोष्टीचा माज आहे मला. बाकीचे वटाने फुटाने म्हणल्यास तू कोण आहेस? उडदाची डाळ. आणि ताई गु कॉन्टेंट बनवण्यामध्ये तुला कोणीच नाही हरू शकत. यू आर द बेस्ट. आणि 50K झाले म्हणून माज असन तर ताई बिलकुल माज नको करू, कारण त्याच्यातले 49,990 जणांनी फक्त शिव्या द्यायलाच फॉलो केलंय. ते चावणारी कुत्री आम्ही शांत केल्यात, अशी दुसऱ्याच्या जीवावर भुंकणारी कुत्री आमचं काय घंटा वाकडा करणार आहेत का? काय ना, भुंकणारे कुत्रे शांत केले, पण इंस्टाग्रामवर भाईगिरीचे व्हिडिओ टाकून स्वतःच भुंकणं सुरू केले. नाही ताई, कोणीच घंटा वाकडं करू शकत नाही, कारण घंटा आधीच वाकडा आहे. मला पण लय राग येत आहे त्यांचा जे दुसऱ्यांच्या जीवावर उडतात. आपली ताई कोणाच्या जीवावर नाही उडत, स्वतःचं वैयक्तिक साम्राज्य आहे. म्हणून तर 4-5 पोरं घेऊन जाती आणि एका पोराला मारून येते. #लेडीडॉन. जास्त बोललं तर मला पण मारन भाई, म्हणून माफ करा. डरने से क्या फायदा? तर ताईला रोज केलं तर ताई शांत नाही बसत, डांग मारते डांग. त्यांच्या घरच्यांना पण त्रास होत असेल. तू त्या लोकांचा कधी विचार केला का? आमच्या व्हिडिओपेक्षा घरच्यांना जास्त त्रास तुमचे व्हिडिओ बघून होत असन ताई. ते क्रिएटर ते डायलॉग कसे क्रिएट करतात, त्या क्रिएटिव्हिटीच्या मागे किती कष्ट आहे, किती एफर्ट्स आहे. त्याला एडिटिंग आलं, दुनियादारी आली, लोकेशन आलं. ताई 5-10 सेकंदचा भाईगिरीचा 5 डायलॉग मारायला क्रिएटिव्हिटी नाही म्हणत, आणि ते डायलॉग मारण्यासाठी लोकेशन धुंडायला गावभर हिंडणं याला मेहनत नाही म्हणत. म्हणजे आता छपरी लोक बी व्हिडिओ करायचा स्ट्रगल सांगायला लागले. स्त्रीचा ह्या देशात आदर सन्मान झालाच पाहिजे आणि तू तो कवडी मोल करते. ताई व्हिडिओमध्ये स्त्रियांच्या रिस्पेक्ट विषयी बोलली, बरोबर आहे ताईचं. स्त्रियांना रिस्पेक्ट भेटलीच पाहिजे. वैंचोत हो, रिस्पेक्ट भेटलीच पाहिजे. वैंचोत. बरोबर आहे, स्त्रियांना रिस्पेक्ट भेटलीच पाहिजे. पण एका स्त्रीने इंस्टाग्रामवर दादागिरीचे असे फालतू व्हिडिओ टाकणं कितपत योग्य आहे ताई? कारण ताईचे व्हिडिओ बघून अजून पोरी असंच करतील आणि करतात पण. मग हे चुकीचं नाही का? आणि तुमचे मित्र कुणाल कांबळे जेव्हा स्त्रियांवर घाणघाण व्हिडिओ करतात तेव्हा कुठे जाती स्त्रियांची रिस्पेक्ट? धरू का तुला? धर. सॉरी ताई, सॉरी, लय खरं बोललो, सॉरी. तर बस झालं भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटू लवकरच.